रामाच्या सहाय्याने वालीचा वध झाला. त्यामुळे सुग्रीव आता निर्भय झाला. त्याची पत्नी तर मिळालीच, पण वालीची पत्नी तारा हिनंही श्रीरामाच्या आज्ञेनुसार सुग्रीवाशी दुसरं लग्न केलं. सुग्रीव सिंहासनावर बसला. त्याने रामाचे मनापासून आभार मानले. त्यावर राम त्याला म्हणाला, सुग्रीवा, तू आता 4-6 महिने सुखाने राज्योपभोग घे. नंतर तू आमच्या मदतीला ये. तोपर्यंत आम्ही तुझ्या या किष्किंधा राज्यात न राहता ऋष्यमुख पर्वतावरच राहणं पसंत करतो. सुग्रीवानं त्याचं म्हणणं मानलं. बघता बघता 6 महिने उलटून गेले. सुग्रीव राज्याचं ऐश्वर्य भोगण्यात मग्न झाला. रामाला मदत करण्यासाठी आपल्याला जायचंय हे तो साफ विसरूनच गेला. 6 महिन्यांचा काळ संपला तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, सुग्रीव आपल्याला विसरलेला दिसतोय. असं म्हणतात की अडचण संपली की अडचणीच्या वेळी उपयोगी पडलेल्यांचाही माणसाला विसर पडतो. होय दादा, मलाही सुग्रीवाचा खूप राग आलाय. आत्ताच जाऊन त्याला त्याच्या अशा वागण्याचा जाब विचारतो. असं म्हणून लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन सुग्रीवाच्या राजवाड्याकडे निघाला. हनुमंतानं हे ऐकलं आणि सुग्रीवाला जाग करण्यासाठी लक्ष्मणाच्या आधी हनुमान तिथं जाऊन पोहोचला. सुग्रीवा, तू आपलं वचन विसरलास. रामाच्या मदतीसाठी येण्याचं तू कबूल केलं होतस, पण तू तरी इथे अगदी ऐशोआरामात दिवस काढतोयस. राम लक्ष्मण दोघेही तुझ्यावर चिडलेत. लक्ष्मण तर तुझ्याशी लढण्याच्या इराद्याने तिकडे निघालाय, तेव्हा सुग्रीवा लवकर शहाणा हो, झाल्या प्रकाराची माफी माग. लक्ष्मण आपल्याकडे येतोय आणि तो आपल्यावर चिडलाय हे कळताच सुग्रीव घाबरला. सुग्रीवानं 4ही दिशांना आपली वानरसेना पाठवली. त्यात हनुमान, अंगद, नील, जांबुवंत हे प्रमुख वानरवीरही होते. हनुमानाच्या मनात शंका आली. समजा आपल्याला सीतेचा शोध लागला तरी आपण रामाचे हितचिंतक आहोत, सेवक आहोत. हे सीतेला पटवायचं कसं? यासाठी निश्चित अशी ठसठशीत स्वरूपाची काहीतरी खूण हवी. हनुमानाच्या या शंकेचं निरसन करण्यासाठी रामानं लगेच आपल्या हातातील अंगठी काढून त्याच्या जवळ दिली आणि सांगितलं, हनुमंता, ही माझी अंगठी तिला दाखव, म्हणजे तिला तुझी ओळख पटेल. हनुमंत ती मुद्रिका घेऊन मोठ्या प्रेमानं आणि उत्साहानं तिथून निघाला. इतर सर्व वानरसेना राज्याच्या 4ही दिशांना सीतेचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली. सुग्रीवानं सर्वांना सांगितलं, लक्षात ठेवा, सीतेचा शोध 1 महिन्याच्या कालावधीत लागला पाहिजे. अनेक डोंगर, नद्या, पर्वत ओलांडून वानरांचा प्रमुख अंगद थकून गेला. कुठंच सीतेचा पत्ता लागेना. सुग्रीवाने दिलेली मुदत तर संपली. रिकाम्या हाताने परत फिरलो तर सुग्रीव आपल्याला ठार मारेल. आता काय करावे? त्यापेक्षा आपण प्राणत्याग केलेला काय वाईट? अंगदानं असं म्हणताच पर्वताच्या गुहेत बसलेला पंगू असा गृध्र पक्षी मनुष्यवाणीनं ओरडला, वा 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 वा, फारच छान. माझ्या रोजच्या अन्न पाण्याचा प्रश्न तरी आपोआप सुटेल. मला आयतं बसल्या जागेवर खाद्य मिळेल. कोणाचे उद्गार म्हणून अंगदान मागे वळून पाहिलं. तो एक गृध्र पक्षी पर्वताच्या गुहेत बसून बोलत होता. अरे, हा तर आपला जटायू सारखाच पक्षी. काय म्हणालात? जटायू? आपण जटायूला ओळखता? हो. सांगा, कुठे आहे तो? तो तर माझाच भाऊ. माझे नाव संपाती. मी त्याचा मोठा भाऊ. एकदा आम्ही दोघांनी सूर्याकडे झेप घेतली होती. जसं जसं आम्ही सूर्याकडे जाऊ लागलो तसं तसं उष्णतेनं आमचं अंग भाजू लागलं. म्हणून मी जटायूला माझ्या पंखाखाली झाकून घेतलं. परिणामी माझेच पंख त्या आगीने जळून गेले आणि मी हा असा पंगू झालो. सांगा कुठे आहे माझा भाऊ जटायू? रावण सीतेला पळवून नेत होता. जटायून ते पाहिलं तेव्हा त्याने रावणाशी प्रखर झुंज दिली, पण त्या बलाढ्य रावणाने त्याचे पंख छाटून त्याला रक्तबंबाळ केले. त्यात तो मरण पावला. नाही, जटायूला रावणाने ठार मारलं. या रावणालाही कुणीतरी ठार करायला हवं रे. पण तो रावण असतो कुठे हेच तर आम्ही शोधतोय. मी सांगतो. त्याने एका सुंदर स्त्रीला याच वाटेने नेलेलं मी पाहिलं. तीच सीता असावी. हा समुद्र ओलांडून पलीकडे गेलात की रावणाची लंका नगरी लागते. तेथेच रावण राहतो. आता सीतामाई पण तिथेच असणार. वानर मित्रांनो,
मला या समुद्र किनाऱ्यावर घेऊन चला. मी माझ्या बंधूच्या नावाने श्रद्धांजली तरी वाहतो. त्याची विनंती मान्य करून संपातीला वानरांनी समुद्रकिनारी नेलं. संपातीने श्रद्धायुक्त मनानं बंधू जटायूला श्रद्धांजली वाहिली आणि चमत्कार झाला. संपातीला पंख फुटले. त्यानं आनंदाने आकाशात झेप घेतली. झेप घेता घेता तो म्हणाला, तुम्ही सीतामाईला शोधण्यात यशस्वी व्हाल. सीता कुठे आहे ते कळलं, पण हा समुद्र पार कसा करायचा सर्वांपुढे प्रश्न पडला. रात्रभर विचार विनिमय झाला. अखेर हनुमानालाच हे शक्य आहे. असं प्रचंड उड्डाण तोच एकटा करू शकतो असं सर्वांनी एकमताने ठरवून समुद्र पार करण्याची कामगिरी हनुमंतावर सोपवली. मुलांनो, कधी कधी ना काम यशस्वी झालं की त्या कामाकरता ज्याने आपल्याला मदत केलेली असते ना त्याचाच माणसाला विसर पडतो. पण हेही खरं की सज्जनांच्या कार्यासाठी सर्वजण प्रेमानं सहाय्य करतात.